प्रतिनिधी स्फूर्ती फाउंडेशन ही संस्था गेली आणि वर्ष शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग असं काम करत आहे। गेल्या वर्षी विधवा महिलांना मशीन वाटप, विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशी शैक्षणिक, सामाजिक कामं करत आहे। त्यामुळे स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कामाची दखल असंख्य विचारवंत व मान्यवरांनी घेतली आहे। नुकतेच शंकेश्वर प्रेसिडेन्सी गौरीपाडा येथे एक दिवसीय रेशन कार्ड शिबिर प्रचंड गर्दीमध्ये संपन्न झालं। यावेळी स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बजरंग तांगडकर म्हणाले, रेशन कार्ड ही गोरगरीब मध्यमवर्गीय यांच्यासाठी महत्त्वाची जीवनदायिनी आहे आणि याच विधायक उद्देशाने हे शिबिर आम्ही ठेवलंय। यावेळी महिला अध्यक्षा शिल्पा तांगडकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी स्फूर्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते श्री शांताराम तांगडकर म्हणाले, गोरगरीब मध्यमवर्ग जनतेला त्रास होऊ नये, त्यांचा वेळ वाचावा व त्यांना अडचणी होऊ नयेत यासाठी हे शिबिर ठेवण्याचा प्रमुख उद्देश आहे। या प्रसंगी शिधा वाटप इन्स्पेक्टर सर्वश्री संध्या साखरे तसेच हौसा शिरसाट, सविता आंधळे या सर्वांनी रेशन कार्ड धारकांना व नवीन रेशन कार्ड बनवणाऱ्यांना नावं कमी करणाऱ्या व्यक्तींना अत्यंत मोलाचं व अभ्यासू मार्गदर्शन केलं। या प्रसंगी भरत पाटील, श्री दिलीप सिंग, श्री लक्ष्मण शिंपी, श्री शांताराम झावरे, श्री तानाजी करपे, सौ वैशाली परदेशी, रंजना माने, जानवी शर्मा, पूजा शर्मा, यज्ञेश शर्मा, समृद्धी देशपांडे, शारदा तांगडकर, श्रीमती विमल राठोड, सारिका बोराडेसह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या शिबिराला भेटी दिल्या। शेवटी संस्थेच्या महिला अध्यक्ष शिल्पा तांगडकर यांनी सर्वांचं आभार मानले। स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रातील नामवंत संस्था गेली अनेक वर्ष आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याप्रमाणे मतदान वाटप, त्याप्रमाणे अशा विविध शैक्षणिक, सामाजिक, कला क्रीडा क्षेत्रातील अनेक शिबिरे या ठिकाणी राबवत आहेत। आणि आज या ठिकाणी एक दिवसीय रेशनिंग कार्ड शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बजरंग शांताराम तांगडकर आणि आमच्या सुशासक शिल्पा तांगडकर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या संध्या साखरे, हौसा शिरसाट, सविता आंधळे, शिधा वाटप इन्स्पेक्टर, त्याचप्रमाणे आदरणीय भरत पाटील, शिंपी काका आणि सर्व या ठिकाणी परिसरातील नागरिक या सर्वांचं प्राथमिक स्वरूपामध्ये मी स्वागत करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी हे शिबिर कशासाठी आयोजित केलेलं आहे, कारण रेशन कार्ड हे फार महत्वाचं आहे। तर ती आरोग्य सेवा असो, ती कुठली सेवा असो, तर या ठिकाणी आपल्यासाठी नवीन रेशन कार्ड कसं काढायचं, त्याप्रमाणे नवीन रेशन कार्डमध्ये जी काही नावं कमी करायची असतील ती कशी करायची, काही नावं वाढवायची असतील ती कशी वाढवायची, या संदर्भामध्ये या ठिकाणी साखरे मॅडम आपणास सविस्तर माहिती देणार आहे। या ठिकाणी महानगर बँकेचे मॅनेजर शांताराम झावरे यांचं आपण या ठिकाणी होते, त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचे। या ठिकाणी हे जे शिधा वाटप कार्ड आहे हे फार महत्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये शिधा वाटप कार्ड नसेल तर या ठिकाणी शासकीय सुविधा, शासकीय योजनांचा लाभ घेणं दुरापास्त ठरत आहे। आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी एक दिवसीय शिबिर या ठिकाणी राबवण्यात येत आहे। या शिबिरासाठी आमच्या जीएस महानगर बँकेचे मॅनेजर माननीय शांताराम झावरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचा प्राथमिक स्वरूपामध्ये स्वागत करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी या प्रास्ताविक या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग तांगडकर करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। नागरिकांच्या रेशन कार्ड संदर्भामध्ये नेहमीच तक्रारी असायच्या। अनेक लोकांना रेशन कार्डच्या सुविधेबाबत किंवा ज्या काही अडचणी आहेत कागदपत्रांच्या वगैरे त्यासाठी नेहमी धावपळ करावी लागायची। महिलांना घरकामामध्ये व्यस्त असल्यामुळे, पुरुषांना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष जाणं येणं कठीण व्हायचं। तर त्यामुळे एक दिवस एखादा कॅम्प इथे व्हावा अशी माझी आणि नागरिकांची इच्छा होती। कालांतराने थोड्या वेळामध्ये नागरिक आपापल्या घरातली कामं आवरून नक्कीच या शिबिराचा लाभ घेतील। तत्पूर्वी
या रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना, जे काही आरोग्य सुविधांचा जो लाभ आहे तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो भेटला पाहिजे, हा एक उद्देश आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आणि मी हे जे रेशन कार्डचे सर्व अधिकारी महिला मंडळ आहे, त्यावर मुख्य अधिकारी आहेत, मी त्या सर्वांचं अगदी मनापासून आभार मानतो की आपण मोस्ट ऑफ रेशन कार्डचं कॅम्प पुढे होत नाही किंवा दिलं जात नाही, परंतु आपण आमच्या विनंतीला मान ठेवून आज आपण इथे उपस्थित राहिलात, त्यापासून खरोखर धन्यवाद देतो. आपलं सहकार्य येणाऱ्या काळात आमच्या पाठीशी राहून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्क देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्याने पाठबळ लागेल. अनेक वेळा अशा अनेक विधवा महिला आहेत, गरजू महिला आहेत, तर त्यांना ह्या धावपळ करणं खूप कठीण असतं. सुशिक्षित नसल्यामुळे फॉर्म कसा भरायचा, काय डॉक्युमेंट लागतं, ह्या अडचणीमध्ये महिला त्रस्त होऊन कधी कधी ते रेशन कार्डचा विषय सोडून देतात. स्फूर्ती फाउंडेशन मागील 5-6 ते 7-8 वर्षापासून अतिशय तळागाळामध्ये काम करत आहे. कल्याण दक्षिण मध्ये विधवा महिलांना 100 शिलाई मशीनचं वाटप करणारी प्रथम अशी संस्था आहे, जिने कोणताही 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता या शिलाई मशीनचं वाटप महिलांना करून त्यांचा संसार उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर राजीव गांधी असो, बालसंगोपन असो, वोटर आयडी कार्ड असो, आधार अपडेट असो, नवीन असो, असे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. याच्यामध्ये कधीही 1ही रुपयाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने मानव सेवेचा धर्म आम्ही निभवलेला आहे.